नमस्कार मी मैत्रिणींनो, सकाळचे वाजलेत बघा 11:30 वाजलेत आणि मिस्टर म्हणले होते मी आज काय जाणार नाही कामाला, आज सगळं महाराष्ट्र बंद येतात. पण याची सकाळी आंघोळ झाल्यानंतर तयारी चालू झाली ना, कपडे बिपडे घातले, म्हणले जायचे मला. त्याच्यामुळे काय ते नाश्ता केले आणि निघाले. तर बघा पाऊस सकाळपासून चालू आहे आणि नेमकं हे निघाल्यानंतर पाऊस जोरात चालू झालेला आहे. तर हे निघाले मग कामाला. नाही म्हणले मी जरा जाऊन येतो. म्हणलं ठीक आहे. मग म्हटलं डबा आज आता मग हे जाणार नाहीत म्हणून नाश्ता करूया आणि दुपारी काहीतरी भात वण्याचं कुकर लावून येते, खिचडी काहीतरी करूया, भूक लागेल तसं. पण अचानक असं म्हटल्यानंतर मी डबा मग नाही म्हणे जाऊ दे मी बाहेरच जेवतो म्हणून ते निघाले. बघा जसं सकाळपासून खूप पाऊस होता आणि हे निघाले ना तसं पाऊस एवढा पावसाचा जोर वाढलेला आहे, बघा जोर वाढलेला पावसाचा. आणि आमच्या बिल्डिंगच्या ह्या मागे ना धबधबा असतो ना, धबधबा चालू झाला जवळजवळ. हे बघा पाऊस किती पडलेला आहे, बघा पाऊस अजून चालूच आहे. आणि हे ना पाऊस चालू आहे आणि हे अजून खालीच अडकलेले बघा. एक तास होऊन गेला असेल जवळजवळ निघून. आता बघा 10:30ला निघाले, 11:30 वाजत आले जवळजवळ. तर एक तास झाला खालीच अडकून बसलेले आहेत. पाऊस कमी व्हायची वाट बघतायत, म्हणे थांबेल पाऊस तर मग मी जाईन. मी म्हटलं नका जाऊ नका, घरी या, कारण का एवढ्या पावसात काही नडलेलं नाही आहे कामाला जायचं. दुपारी बघू कमी झाल्यानंतर जा, नाही तर बघा पाऊस चालूच आहे आणि जोर कमी जास्त होते पावसाचा. तर आता बघू आता हे येतात का काय. नाही इथं हे दार लावलेलंच असतं, गार वाटतं आता, अंधार पडतो मग आतमध्ये. तर बघूया आता तुम्हाला मी दाखवते आमच्या इथं मागे कसं धबधबाचं स्वरूप आलेलं आहे. धबधबाच म्हटले तर चालेल, इतकं पावसाचा जोर चालू आहे. त्याला फोन करून विचारते खालीच थांबलीत का अजून गेलेत काय माहीत आता. बघा केवढा धबधबा आहे, पाण्याचं पोच केवढं आहे बघा. बघा ह्यांना मी फोन केला, विचारलं. आता बघा जरा पाऊस कमी झाला आहे. आता हे खाली एक तास थांबून मग निघाले बघा कामाला. तेच ना, पाऊस निघतानाच खूप चालू झाला होता. आज काय मी घरी आहे. आज विरांशी आजी आजोबा आलेले आहेत, त्याच्यामुळे म्हटलं त्यांना आपण नंतर जाऊ. आहेत ते 2 दिवस कधीतरी येतात, मग ते विरांशला त्यांच्यावर खेळू दे, त्यांच्यावर रमू दे. आपण काय रोजच असतो. चला आता मी आता कुकर लावणार आहे. आता सकाळी नाश्ता केला आहे सँडविचचा, तर हे नाही आहे तर आता फक्त भात वरणाचाच कुकर लावला आहे. म्हटलं आता भुकी नसणारी जास्त, तर सध्या लावला आहे भात वरणाचाच कुकर. चला तुम्हाला दाखवते मी आता. भात वरणाचा कुकर लावला आहे. आमचे सासूबाई सुस्तावलेले आहेत खाऊन. उठले. भात खाणार ना, भात वरणाचं कुकर लावलं आहे, चालेल ना भात. कारण का आता सँडविच खाल्ले ना मगाशी आपण, म्हटलं भातच लावलेला आहे. आता भात वरणाचं कुकर लावलं आहे. स्वेटर घाला ना, थंडी वाजती तर. हां स्वेटर घाला, स्वेटर, थंडी वाजती ना. सासूबाईंना गार वाटतंय, पाऊस पडून गेलाय ना, अंधारच पडतो बघा घरामध्ये, सारखं लाईट लावावं लागतं या आभाळामुळे. मी लावलं आहे कुकर, हे बघा कुकर लावलं आहे भात वरणाचं. कारण का आता भूक नाहीच आहे. मगाशी तर खाल्लं आहे बघा, उशिरा खाल्लेलं आहे आणि लगेच 11:30 वाजताच मी कुकर लावलं आहे. कारण का सासूबाईंना रोजची लवकर खायची सवय,
त्यांनी जरी नाश्ता केला ना, रोज बघा 8:30-9ला नाश्ता असतो, तरी ते 11:30ला जेवायला बसतात. त्या हिशोबाने मी आता कुकर लावलेला आहे. कारण का आता म्हातारं माणूस काय, त्यांना नसतं काम, तर लागते भूक, आणि अशा वातावरणाला भूक लागतेच. चला तर मग आता मी कुकर झाले की सासूबाईंना वाढते जेवायला. आता हे तर गेलेत कामाला, त्याच्यामुळे त्यांचं काय लवकर येणं खरं नसतं. म्हणजे त्यांचं लवकर येणं, दुपारी येणं नसतंच आहे. डायरेक्ट येतील 6-7 वाजता. आळूची पानं वरती काढून ठेवले. आळूच्या वड्या करायचे किती दिवस झाले बघा. आळू भाजीमध्ये आणलेलं आहे. पानं पण खूप मोठी, त्याच्या भाजीपेक्षा ना वड्याच करूया म्हटलं. आत्ता म्हटलं डोक्यात आलं की आळूच्या वड्या करूया, पण मला खायला कोण आहेत आता, म्हणजे आम्ही दोघीच असणार आहे. आता हे कधी येतात काय बघूया का. मी आला मूड, आळूची वड्या करते. त्यासाठी मला काय करावं लागेल, पहिला चिंच भिजवून ठेवावं लागेल. तर पहिला मी चिंच भिजवून ठेवते आणि आळूच्या वड्या करते. भात वड्यासोबत आळूच्या वड्या खाता येईल. बघा चिंच भिजवून ठेवली मी आळूच्या वड्यासाठी. चिंच आणि गूळ. फायनली म्हटलं वड्या, आळूची पानं खराब होण्यापेक्षा आळूच्या वड्याच केलेल्या बऱ्या, म्हणून मी चिंच आणि गूळ मिक्स करून भिजवून ठेवलेले आहे. आता त्याच्यावर मी झाकण ठेवायची विसरली, मी झाकण ठेवते आणि त्यासोबत ना झाकण ठेवते त्याच्यावर मी. खोकं होतच आहे. जुने कुकर शिजायला, जुने कुकर म्हणजे भात वरण शिजायला खूप छान असतात, पण शिट्ट्याच खराब होतात त्याच्या. असं आमच्या जुन्या कुकरचं झालेलं आहे. पण त्याच्यात भात खूप छान मऊ शिजतो, आणि त्यातनं इंद्रायणी तांदूळ आहे ना, तर भात मऊच लागतो आम्हाला. आणि इंद्रायणी तांदळाचा भात छान होतो, मग जास्त शिजले ना मऊसूत होतो. चला तर मग आता थोड्या वेळाने मी चिंच चांगली भिजली ना की मी आळूच्या वड्या करते आणि तुम्हाला दाखवते मी आळूच्या वड्या. बघा मला जमतात का. आळू कसं, आळूची पानामुळे आळू काय काय खाजरा असतो, म्हणजे घसा खासतो, खवखवतो, आतमध्ये खास सुटते, म्हणून मी चिंच भिजत ठेवली. आणि चिंच घालतातच कंपल्सरी बघा, त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा घसा खवखवत नाही किंवा खाजवत नाही. त्याच्यामुळे मी चिंच इथे भिजत ठेवलेली आहे. बघा मी आळूची पानं सगळी धुवून घेतली. 5 पाने आहेत आळूची. आणि हे बघा, आपण पोळी कसं लाटतो ना, तसं या लाटण्याने मी सगळे आळूची पानं लाटून घेते, जेणेकरून ते असं कडकपणा निघून जातो आणि ती फोल्ड होतं चांगलं. आणि बघा मी आळूची पानं, हे आळूची वडी करण्यासाठी काय काय सामान घेतले बघा. आता सगळं एका ह्याच्यामध्येच टाकलेलं आहे मी. बेसन पीठ घेतलेलं आहे, हळद टाकली त्याच्यामध्ये, हिंग, हळद, तिखट, मीठ, कोथिंबीर, जिरे, ओवा आणि तीळ. बघा हे एवढं सामान घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि ह्यात मी आता ह्याचं पाणी, चिंचेचं आणि गोळ्याचं पाणी केलेलं आहे ना, त्यात मी आता तिंबणार आहे. चिंचेचं आणि गुळाचं पाणी केले त्याच्यामध्ये तिंबणार आहे. आता मी पहिलंही पानं मी लाटून घेते आणि मग तोपर्यंत चिंच भिजलेली आहे ती सगळे व्यवस्थित एक जीव करून घेते. हे बघा, हे मी ना सगळं एक जीव केलेलं आहे, तिंबलेलं आहे चिंच आणि गुळाच्या पाण्यामध्ये. आणि आता वेगळं योगा पानं ही सगळी लाटून घेतलेत, 5 पानं. आता काय करते, एक पानाला लावते, दुसरं पान त्याच्यावर टाकते, एक पानाला लावते, दुसरं पान त्याच्यावर टाकून असं 5 पानांचे मी वळकुटी कशी करतात तशी करून घेते. मला दाखवतेच मी कशी करते ते. बघा आता हे मिश्रण आहे ना, चमच्याने ना त्याच्यावर सगळे टाकून घेते. कॅरी बॅगवर पडले, हाताने करायचं म्हणलं ना सगळं रबडा होऊन जाईल. त्यामुळे
बघा एकसारखं हे चमच्याने सगळं एकसारखं लागलं जाईल. कॅरी बॅगवरच मी ते पान ठेवले ना, हे बघा असं पातळच असं सगळे लेअर लावून घेते मी सगळ्या पानांवर, आणि सगळे वळकटी करून दाखवत तुम्हाला सगळ्या लावूनच मी. बघा अशी वळकटी तयार करून घेतलेली आहे. पीठ सगळ्याकडनं लावले. आता मी काय करते, कुकरमध्ये शिजवून घेते. कुकरमध्ये त्याला वाफवून घ्यायचं. वाफवून घेऊन तुम्हाला दाखवते कशी ती वडी तयार होती ते. हे बघा कुकरमधनं उकडून घेतलेलं आहे. आता ह्याचे काप करते, सुरीनी चाकूनी काप करते आणि तेलामध्ये फ्राय करते. बघा कढई ठेवली, कढई गरम करायला ठेवते, त्यात तेल टाकते, तेलामध्ये फ्राय करते आणि तुम्हाला दाखवते. आता मी तेलामध्ये फ्राय केल्यानंतर बघा आता हे अशा आळूचे वडे पाडून घेतलेले आहेत मी, कापून घेतलेत. आणि आता मी कढई ठेवलेली आणि फ्राय करून घेते. मी आता. तेल चांगलं तापलेलं आहे. त्याच्यामध्ये मी एक टाकून फ्राय करून घेते. बंदच करून घेतलं मी, कारण ते तेल जास्त तापलेलं होतं, करपायला नको ना, म्हणून मी बंद करून घेतलेलं आहे गॅस. आता चालू करेन. खमंग असे थोडे भाजून घेते, हे भाजून नाही तळून घेते. आळूच्या वड्या तळून झालेत माझ्या. हे बघा कशा वाटतात तुम्हाला, कमेंट्समध्ये सांगा आवडल्या तर. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आज खूप दिवसांनी बघा ना आळूच्या वड्या केल्यात मी. आळूची पानं नाही तर खराब झाली असती. तर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या सगळ्यांना आळूच्या खमंग वड्या खायला. चला आता भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.